नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस काल राहुरीत पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ आले होते. त्या प्रचारार्थ अक्षय शिवाजीराव कर्डिले जे भाजपचे अर्थात महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचार सभेच्या वेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. मी या निमित्तानं त्यांना एक पुस्तक भेट देता येईल का असा माझ्या मनात विचार आला आणि त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील, त्याचबरोबर युवा नेते विराज जसाळ यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला. त्याचबरोबर भाजपचे जिल्हा अध्यक्ष अनिल मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि पुढे त्यांना हे पुस्तक भेट देण्याची तयारी सुरू केली. असा निरोप आला की आम्ही आता शिर्डीवरून निघतो आहोत आणि तुम्ही त्या दृष्टीनं तयारीला लागा. मधल्या काळात काही पोलीस अधिकाऱ्यांची या निमित्तानं भेट झाली. कदाचित त्यांचा आणि माझा त्या निमित्तानं पहिल्यांदाच भेट झालेली होती, परंतु कदाचित मी देवाभाऊपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था परमेश्वरानंच केली की काय असं मला वाटायला लागलं. पुस्तकाची निवड कशी केली मी तर 2च दिवसापूर्वी ज्येष्ठ विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या उपस्थितीमध्ये पुण्याला सप महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये RSS शताब्दीच्या निमित्तानं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्तानं तरुण भारतचे भूतपूर्व संपादक सुधीर जोगळेकर यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं, मला उमगलेला संघ, ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 30पेक्षाही अधिक दिग्गज मान्यवरांनी संघ कसा दिसला, संघ कसा अनुभवला, त्यांना संघाचा काय अनुभव आला या संदर्भातलं त्यांचं म्हणणं या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये आपण प्रकाशित केलेलं आहे. आणि हे पुस्तक द्यावं कारण या पुस्तकामध्ये मी देखील हरिभक्तपरायण मुकुंद महाराज जाट देवळेकर, उद्योजक गीता परिवाराचे डॉक्टर संजय मालपानी आणि देवगड संस्थानचे हरिभक्तपरायण भास्कर गिरी महाराज यांच्या मुलाखती मी त्यामध्ये शब्दबद्ध केल्या होत्या. माझ्या दुकानासमोरच देवाभाऊंची सभा होती, या निमित्तानं त्यांच्यापर्यंत हे पुस्तक भेट द्यावं असं मला वाटलं. हो, राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या एवढ्या प्रचंड व्यापात असूनही ग्रंथप्रेमी आहेत आणि ग्रंथ वाचनासाठी ते खूप वेळ काढत असतात. अशा स्वरूपाचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आलेला होता. अगदी विधानसभेचं जे वाचनालय आहे त्याच्या संदर्भामधल्या त्या ग्रंथपालांनी एक आठवण सांगितलेली माझ्या समोर मला आजही आठवते की या वाचनालयातली सर्वाधिक पुस्तकं वाचणारे आणि या वाचनालयात सर्वाधिक वेळ देणारे जर कोणी असतील तर ते देवाभाऊ आहेत. कदाचित त्यांच्यात आणि माझ्यात हाच एक समविचाराचाही आणखीन एक धागा मला अधिक स्पष्टपणे जाणवला. पण जसे जसे सायरन वाजले आणि झेड सुरक्षा पुढे आली, त्याचबरोबर इतर सगळ्यांच्या बरोबर कार्यकर्त्यांना जसं बाजूला केलं गेलं तसं मी देखील बाजूला झालो आणि आता मला देवाभाऊपर्यंत पोहोचणं खरंच अवघड आहे याची क्षणभर कल्पना आली. पण तो देवाभाऊची ती मूर्ती, देवाभाऊ त्या गाडीतनं उतरल्याबरोबर सुरक्षा व्यवस्थेनं मला बाजूला केलं. या क्षणाचा कॅमेऱ्यामध्ये फोटो करण्यासाठी मी 4 ते 5 माझ्या मित्रांना सांगून ठेवलेलं होतं. या गर्दीमध्ये तर माझे ते 4-5 मित्र कुठे फेकले गेले मला तर दिसलंच नाही. माझ्या हातामध्ये भगव्या रंगाची शाल होती. ती शाल मी यंत्रणेमध्ये जेव्हा बाजूला फेकलो गेलो तेव्हा मी देवाभाऊंकडे पाहून देवाभाऊंना माझ्या हातातले ते पुस्तक दाखवलं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की देवाभाऊंनी या सगळ्या प्रचंड गर्दीच्या रेटारेटीमध्ये देखील मला जवळ बोलावलं आणि या व्यक्तीला ते पुस्तक देऊ द्या असं सांगितलं. माझ्याकडनं देवाभाऊंनी शाल स्वीकार केली, त्याचबरोबर माझ्याकडनं हे पुस्तक स्वीकार केला आणि मग पुढे ते सभास्थानाकडे मार्गस्थ झाले.
मुख्यमंत्र्यांना पुस्तक भेट देण्याचा एक अलौकिक क्षण मला आनंददायी होता माझ्या जीवनामध्ये. पण मी ज्यावेळेस पुस्तक दिलं आणि परत दुकानात आलो, पण या एका मोठ्या क्षणाचं आपल्याला फोटोमध्ये मात्र आपण त्याचं घेऊ शकलो नाही, याची एक मनात खंत होती. पण ज्या पोलीस विभागानं मला या कामामध्ये सहकार्य केलं, त्यांची नावं सांगणं मला योग्य वाटत नाहीत, पण त्याच यंत्रणेनं, त्याच पोलीस यंत्रणेनं मला या सगळ्या विषयाचे फोटो माझ्यापर्यंत पोहोचवण्याची देखील व्यवस्था केली. आणि जे ग्रंथप्रेमी त्यांच्यात आणि माझ्यात, कदाचित या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मी बाजूलाही फेकलो गेलेलो होतो, तरी देखील या ग्रंथानं देवाभाऊंना आणि मला जवळ आणलं. आणि त्या ग्रंथाचं नाव होतं मला उमगलेला संघ. त्यांच्यापर्यंत असं पुस्तक पोहोचवावं का, या संदर्भात मी संघाचे वरिष्ठ प्रांतातले अधिकारी राजाभाऊ मुळे यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा केली होती. आणि जेव्हा हे सर्व पुस्तक मी देवाभाऊपर्यंत पोहोचवलं आणि या फोटो सर्व मी भारतीय विचार साधनेला कडं पाठवले, तेव्हा आपल्या सगळ्यांनाच, या भारतीय विचार साधनेच्या सगळ्यांनाच आपलं एक नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक देवाभाऊपर्यंत पोहोचलं, एका संघ स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवलं. या सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि हे पुस्तक आपण देखील वाचा. या दिग्गजांना जो संघ उमगला तो समजून घेण्याचा आपण देखील प्रयत्न करा. हे सगळं सांगण्याचा हेतूच हा आहे की एका मुख्यमंत्र्यांपर्यंत एक पुस्तक गेलं, या सगळ्याचाच संघ परिवारातल्या भारतीय विचार साधनेतल्या सर्वांनाच खूप आनंद झाला आहे. त्याबद्दल ग्रंथप्रेमी देवाभाऊ, स्वयंसेवक देवाभाऊ यांचे जाहीर आभार. आणि त्यांचं हे ग्रंथप्रेमाचा हा पुस्तक भेटीचा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल. आपणही हे पुस्तक जरूर वाचा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.